लावलेली आहे आणि आज हा शिवदुर्गा संमेलन आयोजित करण्याचा हेतू असा आहे की तुमच्यापैकी प्रत्येकाला विकासाची संधी मिळावी, तुमचा आत्मविश्वास वाढलेला आहे. तुम्ही सगळ्या जणींपैकी बऱ्याच जणी फार सुंदर भाषण करता, त्याचबरोबर त्याच्या भागामधून 15 विभागांनी मुंबईतल्या अतिशय चांगल्या पद्धतीचा सहभाग दाखवलेला आहे. तर मी थोडा वेळ 2 मिनिटं घेऊन महिला विभागाचे एक नाव घेईन. तर त्यांनी थोडंसं उभं राहून ओळख करून. विभाग क्रमांक 2 काही जण वेगवेगळ्या ठिकाणी बसलेले आहेत. हा, विभाग क्रमांक 2 दुसऱ्या मजल्यावर आहे. जास्त धन्यवाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र. थँक्यू. विभाग क्रमांक 3 धन्यवाद. जय महाराष्ट्र. विभाग क्रमांक 3. विभाग क्रमांक 4 शिवसेनेचा विजय असो. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा. दिल्ली मुंबईत आमचं तोरण हेच आमचं महिला धोरण. दिल्ली मुंबईत आमचं तोरण हेच आमचं महिला धोरण. दिल्ली मुंबईत आमचं तोरण. दिल्ली मुंबईत आमचं तोरण. विभाग क्रमांक 5 थोडं मागे घेत काही जणी. हो, पाहिलं. विभाग क्रमांक 5. विभाग क्रमांक 6 वरती आहेत. विभाग क्रमांक 6 धन्यवाद. जय महाराष्ट्र. थँक्यू. विभाग क्रमांक 7 नमस्ते. जय महाराष्ट्र. मध्ये उभे राहिलेले आहेत काही जणी. धन्यवाद. थँक्यू. विभाग क्रमांक 8 अरे वा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. थँक्यू. धन्यवाद. विभाग क्रमांक 8 नी सगळे दुसरा मधला बदलेला आहे. विभाग क्रमांक 9 संध्याताई जोर आहे तुमच्या कार्यक्रम. विभाग क्रमांक 9. विभाग क्रमांक 10 हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा. विभाग क्रमांक 11 धन्यवाद. जय महाराष्ट्र. सगळ्यांचे आभार. ज्यांची सोय झाली त्यांचं कौतुक, ज्यांचं सोय नाही झाली त्याच्याबद्दल दिलगिरी, पण तुमचं अभिनंदन सगळ्यांचं. विभाग क्रमांक 12 धन्यवाद. जय महाराष्ट्र. थँक्यू. विभाग क्रमांक 12 धन्यवाद. विभाग क्रमांक 13 धन्यवाद. जय महाराष्ट्र. विभाग क्रमांक 14 धन्यवाद. जय महाराष्ट्र. 14. विभाग क्रमांक 15 14च सगळे. पालघर MMR रिजन मधून कोण महिला आल्या असतील? भाईंदर, पालघर, ठाणे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. थँक्यू. नमस्ते. जय महाराष्ट्र. तुमचं स्वागत सगळ्या जणांचं. आपण खाली बसा. मी थोडक्यात आजचा हेतू आणि उद्दिष्ट मांडते. वेळ आपल्या आता थोडा आहे. गजानन पाटील आणि सगळ्या टीमने हे सर्व आपलं संयोजन केलेलं आहे. आजची 8 मार्चची आपली जी सूत्र आहे जगामध्ये सगळीकडे जे मांडलं जात आहे, आणि काल 8 मार्चला महिला धोरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं. आम्ही कोल्हापूरच्या कार्यक्रमाला होतो आणि त्याच्यात एक म्हटलेलं आहे की महिलांमध्ये गुंतवणूक करा आणि प्रगतीला वेग द्या. महिलांच्यासाठी म्हणून अनेक योजनांची माहिती मुख्यमंत्री कक्षाकडून दिली जाते. पण आज R विमला खादी ग्रामोद्योगच्या CEO या शासकीय अधिकारी आहेत. त्यांना आज आपण निमंत्रित केलेलं आहे. त्यांचं माझ्यानंतर भाषण होणार आहे. योजना खूप माहिती आहेत, पण पाण्याच्या विहिरीत दिसलं पाणी तरी ते प्यायचं कसं? नळानी प्यायचं का पंप लावून प्यायचं का विहिरीत आडामध्ये बादली टाकायची का कळशी टाकायची? कसं त्या पाण्यापर्यंत पोचायचं? या दृष्टिकोनातून सरकारला कशा प्रकारे भेटायचं याच्यावरतीच त्या मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर आज जो सांस्कृतिक कार्यक्रम
ज्यांनी इथे सादर केला ते श्री नकाशे तसंच श्री रासकर आणि त्यांच्या टीमचं आपण टाळ्या वाजवून कौतुक करूया, अभिनंदन करूया. शिवदुर्ग संमेलनाचा हेतू जो आहे तो महिला मतदारांचा उत्साह वाढवणं, महिला मतदारांना कामामध्ये ज्या अडचणी येतात त्यांचा कशा पद्धतीने आपण उत्तेजन देऊ शकतो, कुठल्या कुठल्या योजनांवरती तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचबरोबर 3 गोष्टी राजकारणामध्ये आवश्यक असतात आणि ते म्हणजे आरक्षण महिलांना मिळालेलं आहे. पंचायत राजमध्ये 50% महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जागा मिळालेली आहे आणि महिलांनी अतिशय हुशारीने आणि चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. त्याचबरोबर सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आपल्याला महिलांसाठी आरक्षण लोकसभा आणि विधानसभेत जाहीर केलेलं आहे आणि या आरक्षणाच्या सुरुवात थोडी काही दिवसांनी होणार आहे. परंतु बऱ्याचशा वेळेला स्त्रियांना काम करत असताना अनेक अडचणी येतात. जशा पुरुषांना अडचणी येतात तशा महिलांनाही अडचणी येतात. पण आजच्या दिवशी 8 मार्चचा दुसरा दिवस आहे, 9 मार्च 10 मार्चला सावित्रीबाई फुल्यांचा स्मृती दिन आहे. तर मला असं वाटतं की सगळी पाखरं एखाद्या जाळ्यात अडकली असतील तर सगळे मिळून पंख हलवायला लागले तर त्या जाळ्या सकट उडून जातात, आपल्याला पाहिजे तो रस्ता शोधतात. तशा पद्धतीने या महिला आरक्षणाच्या मदतीतून, मुख्यमंत्री महिला सक्षमीकरणातून आपण सगळेजण विकास साधायचा. त्याच्यासाठी सगळ्यांनी पंख वेगवेगळे हलवून उपयोग नाही, दिशा ठरवली पाहिजे, एकत्र पंख हलवले पाहिजेत, एकमेकीला धक्का नाही मारला पाहिजे, आपण सगळ्यांची दिशा सांभाळून घेतली पाहिजे. आणि त्याचबरोबर आजचा दुसरा जो संकल्प आहे तो म्हणजे असा आहे की मी सांगितलं की दिल्ली मुंबईत आमचं तोरण हेच आमचं महिला धोरण. परंतु सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना परत एकदा मुख्यमंत्री आपल्याला करायचंय आणि त्या दृष्टीने तुमच्यापैकी प्रत्येकीमध्ये शिवदुर्गा संचारावी अशा प्रकारने ही संकल्पना घेतलेली आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये माहिती दिल्यानंतर हा पहिला आणि शेवटचा कार्यक्रम नाहीये, तर आमच्याकडे बऱ्याच जणींनी 6 विषय सुचवलेले आहेत शिबिरांसाठी. त्याच्यामध्ये संवाद कौशल्य, समाज माध्यमांचा उपयोग करणं, महिलांचं आरोग्य, महिला विषयक झालेले नवीन कायदे, काल जाहीर झालेलं महिला धोरण आणि अतिशय महत्वाचं असं म्हणजे स्त्रियांनी नेटवर्क किंवा सातत्याने कशा पद्धतीने सामूहिक काम करावं याच्या कार्यपद्धती, अशा अनेक विषयांवर आमच्या सुशीबेन शहा इथे व्यासपीठावर आहेत. मगाशी माझं त्यांचं नाव राहून गेलं बोलताना, परंतु त्यांनी आणि आशा माबेडींनी दक्षिण मुंबईतल्या महिलांचा सर्व्हे करून तुमच्याकडून पण माहिती घेऊन या सगळ्याचा आपण पाठपुरावा पण चांगलं सहकार्य केलेलं आहे. मुख्यमंत्री तर स्वतः प्रत्येक वेळेला महिलांच्या पाठीमागे उभे आहेत. पण मी इथे आपल्याला खास करून सांगेन की आपण 3 मुद्दे महिलांना प्रचारामध्ये जास्त सांगू शकतो. योजना भरपूर आहेत. एक म्हणजे आनंदाचा शिधा. सन्माननीय बाळासाहेब ठाकरे हयात असताना ज्यावेळेला सन्माननीय मनोहरजी जोशी मुख्यमंत्री झाले त्यावेळेला आपण 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले होते. तुमच्यापैकी जुन्या महिलांना आठवत असेल. त्यानंतर 12-13 वर्ष सातत्याने काँग्रेसचं सरकार होतं आणि मी विधिमंडळात दरवर्षी मागणी करायचे की स्त्रियांना चण्याची डाळ, गूळ, तसंच मैदा, तेल या गोष्टी दिल्या पाहिजेत. पण त्या ऐकून न ऐकल्यासारख्या होत होत्या. परंतु शिंदे सरकारने हे सगळं मान्य केलं आणि प्रत्येक सणवाराला गोर गरिबांच्या घरामध्ये आनंदाचा शिधा पोचतोय. हे देखील आपण त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानूया. महिलांच्या कार्यक्रमात शिट्टी कोणी वाजवली? काय हरकत नाही, एखादी शिट्टी आली तर बरं वाटतं आपल्याला भाषणामध्ये. अजून काहीतरी शिट्ट्या वाजवून दाखवत आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं हा जो उत्साह आहे, झुकेंगे नाही दबेंगे नाही, अजून शिट्ट्या वाजवत आहेत. तर हे सगळं मला असं वाटतं की हा जो महिलांचा उत्साह आहे आणि आज षण्मुखानंद मध्ये हा कार्यक्रम होतोय. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आपण जे काम करतोय, त्यांनी आपल्याला रणरागिणी हा शब्द दिला होता आणि रणरागिणी म्हणजे नुसतं बघायचं नाही तर वेळ प्रसंगी प्रतिकार करायचा अन्याय अत्याचाराचा. जे धर्मवीर आनंदजी दिघे यांनी शिकवलं ते विचार, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार त्यांनी पुढे नेण्याचं काम केलं. आणि मी एक छोटं उदाहरण देऊन थांबणार आहे आपल्याला की ज्या वेळेला एका मराठवाड्यातल्या जिल्ह्यातल्या महिला शिक्षिकेला आपण किती मोठ्या प्रमाणामध्ये मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष मधील सर्व स्टाफ संयोजन करत आहे. जनकल्याण कक्ष, महिला सक्षमीकरण कक्ष, सर्व स्टाफ हे सगळं काम करतोय. त्यांचा आपण सगळे टाळ्या वाजवून आभार मानूया.
आणि त्या मराठवाड्यातल्या जिल्ह्यातल्या त्या शिक्षिका होती आणि तिला एक तिच्या शाळेमधला सेवक तिच्यावरती शिक्षिकेवरतीच एकतर्फी प्रेम करत होता आणि तिचं तो पण नाव सांगते मी, ज्ञानेश्वरी असं नाव धरूया आपण. आणि त्या महिलेला त्यांनी 2-3दा जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. मी सभागृहात आमदार होते, 2007-8 सालची गोष्ट आहे. आणि त्यावेळेला त्यांनी हल्ला करायचा प्रयत्न केला. तिने पोलीस संरक्षण मागितलं, पोलीस संरक्षण मिळालं, पण पोलीस असायचे बाहेर, ज्ञानेश्वरी असायच्या ऑफिसमध्ये. आणि एक दिवस तो असाच सकाळच्या वेळेला आला तर तिने पोलिसांकडून पिस्तुलाची परवानगी मागून ठेवली होती. मी असं म्हणत नाहीये प्रत्येक आमच्या रणरागिणीला पिस्तूल द्या, परंतु तिने पिस्तुलाची परवानगी मागून ठेवली होती. आणि तिने पाहिलं की हा वेगाने आतमध्ये शिरतोय, पिऊन्स पण थांबवू शकत नाहीयेत, कोणीच त्याला थांबवू शकत नाहीये. आणि तिला माहिती होतं की याला सवय आहे की तो पॅन्टच्या आतमध्ये पायाला एक सुरा बांधून ठेवायचा, त्यामुळे हात जरी निशस्त्र दिसले तरी त्याच्या पायाचा सुरा तो काढून तिला मारणार होता. त्याला ज्ञानेश्वरीने गन काढली आणि गन चालवली आणि तिथे त्याचा मृत्यू झाला. तिच्यावरती खुनाचा आरोप लागला. मला इथे सांगायला पाहिजे की शिवसेनेचे आम्ही जे पदाधिकारी होतो दोन्ही सभागृहांमध्ये, विधानसभा आणि परिषदेत, आम्ही तत्कालीन गृहमंत्र्यांकडे मागणी केली की ज्ञानेश्वरीवरचा खुनाचा गुन्हा काढून टाका, कारण तिने स्वसंरक्षणासाठी गोळीबार केलेला आहे. आणि सगळा पक्ष या विषयावरती आमच्या बरोबर उभा राहिला आणि शेवटी गृहमंत्री तत्कालीन RR पाटील होते, त्यांनी तो गुन्हा काढून टाकला आणि ज्ञानेश्वरी आता शाळेची प्रिन्सिपल म्हणून काम करते. हे मला इथे या ठिकाणी मुद्दाम उदाहरण द्यायचंय. मी हिंसाचाराचं समर्थन करत नाहीये, पण शिवसेनेमुळे महिला सुरक्षित आहेत आणि एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असल्यामुळे महिला रणरागिणी म्हणून काम करण्यासाठी सज्ज आहेत. अशा प्रकारची प्रतिज्ञा आज आपण केली पाहिजे. आजच्या कार्यक्रमामध्ये बाकीच्या आपल्या सगळ्या मैत्रिणींची भाषणं होणार आहेत आणि त्या सगळ्या भाषणांच्या मध्ये सुरुवातीला जरा सगळं आपलं गडबड जरा चालली होती, म्हणून मी थोडंसं वेगळ्या प्रकारने कार्यक्रमात संयोजन केलं. पण तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल मी तुमची मनापासून ऋणी आहे. आणि एकनाथजी शिंदे यांच्या दुसऱ्यांदा जेव्हा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होईल त्यावेळेला मात्र खूप मोठ्या मैदानात आपण करू, म्हणजे कुणालाही बाहेर राहायला लागणार नाही, हे मी या ठिकाणी तुमच्याकडे आश्वासन देते. धन्यवाद. जय महाराष्ट्र. नीलमताईंनी सांगितल्याप्रमाणे आज आपण इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहात. महिला शक्तीचा संख्येद्वारे आपण सामर्थ्य दाखवलेलं आहे. पण येऊ घातलेल्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आपण कार्याचं सामर्थ्य देखील दाखवायचं आहे. एकदा जोरदार हो म्हणून जाऊ द्या सगळ्यांनी. बरं, आता संघटना म्हणजे काय असते हे मी सांगायची वेगळी गरज नाहीये, पण तरी थोडक्यात बोलायचं झालं तर संघटनेत कायदा नसतो तर व्यवस्था असते. संघटनेत सूचना नाही तर समजूतदारपणा असतो. संघटनेमध्ये भीती नसते तर भरोसा असतो. संघटनेमध्ये शोषण नसतं, उपोषण असतं, पोषण असतं. संघटनेमध्ये आग्रह नसतो तर आदर असतो. संघटनेमध्ये संपर्क नाही तर संबंध असतो आणि संघटनेत अर्पण नाही तर समर्पण असतं. एवढंच बोलेन आणि शिवसेनेच्या उपनेत्या माननीय कलाताई शिंदे यांना पाचारण करेन की त्यांनी संघटना बांधणे याविषयी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय श्रीराम, जय जय श्रीराम. महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करते. स्त्री शक्ती, स्त्री वादाची जननी सावित्रीबाई फुले, लढवई लढण्यास शिकवणारी राणी लक्ष्मीबाई व सदैव आपल्याला माऊलीप्रमाणे पाठीवर हात फिरवणारे माँसाहेब, या सर्वांना नतमस्तक होऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून
हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होऊन व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर व आज ती म्हणजे सारं विश्व ती म्हणजे आज आपल्या सर्वांचे लाडके शिवसेना मुख्य नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं आगमन झालेलं आहे। साहेब आपल्या कार्याला आपल्या कर्तृत्वाला आज रणरागिणी सलाम करतात आहेत। सणांसाठी राब राबतो जागल्या बनून जागतो संकटात पाय रोवनी एकटा उभा ठाकतो शब्दांना ठार अशी की पेटवी साथ भगविला अनाथाचा नाथ गरिबांची साथ मदतीचा हात एक नाथ शत्रूंना मात करतो बिनधास्त साऱ्या मुखात एक नाथ अनाथाचा नाथ गरिबांची साथ मदतीचा हात एक नाथ शत्रूंना मात करतो बिनधास्त साऱ्या मुखात एक नाथ। अशी प्रगती केली होय आमच्या ठाण्यात। सर्वांनी मोबाईलचा फ्लॅश उंचावून स्वागत करूया। शिंदे शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्रीयुत एकनाथजी शिंदे यांचं मोबाईलचं सर्वांचे फ्लॅश जितक्या प्रमाणात दोन मोबाईल दाखवा। दोन मोबाईल ज्यांच्याकडे असेल त्यांनी दोन्ही मोबाईलचे फ्लॅश उंचावून आपण स्वागत करूया। माणसात देव शोधतो आसवे पुसावयास तो धावतो हाकेस दिन रात अनाथाचा नाथ गरिबांची साथ मदतीचा हात एक नाथ शत्रूंना मात करतो अत्यंत सुंदर अशा अनाथाचा नाथ गरिबांची साथ मदतीचा हात। अत्यंत सुंदर अशा पद्धतीने आपण स्वागत केलेलं आहे। सर्वांनी बसून घ्या। सर्व महिला माता भगिनी मैत्रिणी सर्वांनी बसून घ्या। बाळासाहेब ठाकरेंच्या रणरागिणींनी बसून घ्या ही विनंती। धन्यवाद। हिंदू हृदय सम्राट माननीय श्रीयुत बाळासाहेब ठाकरेजी शौर्याची ढाल मासाहेब सौ मीनाताई ठाकरेजी मायेची शाल आणि कर्तृत्वाची मशाल धर्मवीर माननीय श्रीयुत आनंद दिघेजी या सर्वांना स्मरून आणि त्यांच्या आशीर्वादाने संपूर्ण मुंबई भरातून एकूण 14 विभागातून विशाल नव्हे तर विराट संख्येने उपस्थित सर्वांचं माता भगिनी मैत्रिणी आणि बाळासाहेबांच्या रणरागिणींचं त्यासोबतच मंचावर उपस्थित सर्व नेत्या उपनेत्यांचं मी मानसी सोनटक्के पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। मंडळी, कार्यक्रमाची सुरुवात आपण राज्यगीताने करणार आहोत, त्यामुळे सर्वांनी राज्यगीताच्या सन्मानार्थ उभं राहावं ही विनंती। तुझी मुळी कडकडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला सभापते ती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा तरी तरी तुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी ओलादी मनगटे खेळती
खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला विठ्ठलाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही रक्तगामी महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र. जय. कार्यक्रमाचं उद्घाटन आपण दीप प्रज्वलित करून करूया. मी शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्रीयुत एकनाथजी शिंदे यांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलित करावा. दीपेन लोकान जयती दीपस्तेजोमयः स्मृतः चतुर्वर्ग प्रदोदीपन तस्मात दीप यजेत प्रिये. दीप हा तेजोमय आहे. दीपाने जय मिळवता येतो. धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांची प्राप्ती दीप करून देतो आणि म्हणूनच दीप प्रज्वलित करावा. दीप हे ज्ञानाचं प्रतीक आहे, आपण सर्वच जाणता. दीप प्रज्वलित झालेला आहे. कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून झालेलं आहे. सर्वांनी पुन्हा एकदा मंचावर आसीन व्हावं ही विनंती. मंडळी, महिलांच्या सबलीकरणाकरता माननीय मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण योजनेची माहिती मिळावी आणि त्याचा लाभ प्राप्त व्हावा, त्या योजनेचे योग्य पद्धतीने ती राबवण्याकरता ते अनेक अभियान चालवले गेले. अभियान झालं ना की राहुल शेवाळे यांच्या कार्य अहवालाचं प्रकाशन आधी करूया का? ते आधी करूया. नाही, ते काय अभियानचं झालं ना. हे करूया आधी. नाही, आपण सर्वप्रथम माननीय श्री राहुल शेवाळेजी यांच्या कार्य अहवालाचं प्रकाशन करूया. मी शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांना विनंती करते की त्यांनी आठवणीत राहतील असे एक क्षण सर्वांच्या स्मृतीसाठी आपण एक छान फोटो काढूया. तर माननीय श्री राहुल शेवाळेजी यांच्या कार्याच्या अहवालाचं इथे प्रकाशन झालेलं आहे. आणि आता मी 14 महिला विभाग प्रमुख ज्या आहेत त्यांना विनंती करेन की त्यांनी मंचावरती येऊन साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं आणि त्यांचा सत्कार करावा. सोनचाफ्याचा हार, गदा आणि तलवार देऊन आपण माननीय नामदार श्रीयुत एकनाथजी शिंदे यांचा स्वागत आणि सत्कार करणार आहोत. मुंबईतल्या 14 महिला विभाग प्रमुखांच्या हस्ते हा सत्काराचा आणि स्वागताचा सोहळा येतोय. या. ताई जरा बाजू या, बाजू थोडं फोटोसाठी थोडस जरा जागा करून द्या.
टाळ्यांच्या गजराने आपण हा क्षण साजरा करूया, त्याला शोभित करूया. विभाग क्रमांक 11 चे विभाग प्रमुख श्री अविनाश राणे यांच्यातर्फे सत्कार. टाळ्यांचा आवाज थोडासा कमी झालेला आहे, जोरात येऊ दे. अनेक योजना शासन आपल्या द्वारी सारख्या कार्यक्रमामधून महिलांपर्यंत पोहोचवण्यात आल्या. तर महिलांसोबत ज्यांनी गेली 30 वर्ष काम केलेलं आहे, गेल्या 30 वर्षांच्या कार्याचा ग्राउंड लेवल ज्याला आपण म्हणतो, गावागावात महिला बचत गटांसोबत उमेद या अभियानांतर्गत किंवा आता ज्या खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्या श्रीमती विमला रमेश मॅडम या स्वतः एक IAS म्हणजेच भारतीय प्रशासकीय सेवेच्या अधिकारी. त्यांना मी पाचारण करते की त्यांनी एक संवाद साधावा. सर्वांना नमस्कार. माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे, माननीय उपसभापती नीलमताई गोरे मॅडम, मंचावर सर्व उपस्थित मान्यवर, आपल्या सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे. हा मोबाईल आपल्यासाठी सगळ्यात उपयुक्त शस्त्र आहे. मॅडम सांगत होत्या की योजनापर्यंत कसे पोहोचायचं. मोबाईल आपण व्हॉट्सअप, सोशल मीडिया, फेसबुक साठी वापरतो, परंतु प्रत्येक फॉर्म पाळलं ते रिटायर होईपर्यंत सगळ्या स्कीम्स त्याच्यामध्ये आहे. तर आपल्याला माझी एवढीच विनंती आहे की आपला मोबाईल चांगल्या कामासाठी वापरा, जेणेकरून तुम्हाला समजेल की किती योजना शासनाच्या आपल्यापर्यंत पोहोचू शकतात. तर पालण्यापासून नोकरीपर्यंत पोहोचायची जी म्हणते पंतप्रधान मातृत्व योजना, ज्याच्यामध्ये पोषण आहार असेल, इतर काही गोष्टी आहेत. अब्दुल कलाम अमृत योजना आहे पालघरच्या ठिकाणीसाठी.
आयर्न टॅबलेट्स आहे, माझी कन्या भाग्यश्री आहे, बेटी बचाव बेटी पढाव आहे, अशा अनेक योजना आहेत, स्कॉलरशिप्स पासून सगळीपर्यंत. महिला सबलीकरण कार्यक्रमामध्ये आपल्याला सगळ्यांपर्यंत ते पोहोचता येते. रमाई असेल, शबरी असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, तर उज्ज्वला आणि स्वधार केंद्र माननीय मुख्यमंत्री महोदयाने रिसेंटली आपल्याला 50 वर्किंग वुमेन्स हॉस्टेल बनवलेले आहेत. मुंबईमध्ये एवढे लोक येतात काम करण्यासाठी, त्यांना हॉस्टेल्स असायला पाहिजे. तर मी खूप उपकृत आहे की माननीय उपमुख्यमंत्री म्हणे 50 वर्किंग वुमेन्स हॉस्टेल सुरू केलेले आहे, शक्ती सदन सुरू केलेले आहे आणि हे सगळं माहिती आपल्याला उपयुक्त ऑनलाईन मिळू शकते. मिशन वात्सल्य ज्याच्यामध्ये पूरक आहार आहे. विमेन्स हेल्पलाईन नुकतंच स्थापित झालेलं आहे, जे 181 महिलाला काय पाहिजे असते, सामाजिक सुरक्षा, सबलीकरण म्हणजे काय, सामाजिक सुरक्षा, आर्थिक सुरक्षा आणि इकॉनॉमिक सुरक्षा आणि लाईव्हलीहुड्स असं माविम संस्था आहे आणि MSRLM आहे. यांच्याकडे जर तुम्ही गेला आणि दशसूत्रीचं पालन केलं तर ह्या सगळ्या योजना ज्याच्याबद्दल मी बोलत आहे आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे रिसेंटली मध केंद्र योजना जे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेली आहे, शेताच्या बांधावर जर आपण मधपेट्या ठेवल्या तर आपल्या आरोग्यासाठी, शेतीसाठी आणि आपल्या व्यवसायासाठी सुद्धा पूरक आहे. MSKVIB आपल्याला कमीत कमी 20% याच्यामध्ये सपोर्ट देत आहे. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना जे रिसेंटली सरांनी लॉन्च केलेलं आहे, 18 पगड जाती आज इथे सगळे हॉलमध्ये बसलेले असतील. सोनार असेल, लोहार असेल, कुंभार असेल, मासेमारीचे जाळे करणारे असतील, बुरुड व्यवस्था करणारे असतील, अशा सगळ्या 18 पगड जातींना प्रशिक्षण, त्यानंतर 5,000 रुपये स्टायपेंड, आपल्या बँकेमध्ये 15,000 रुपयेचा जे अनुदान ते डायरेक्टली जमा होत आहे. आणि या व्यतिरिक्त मार्केटिंग, ब्रँडिंग असं सगळं कौशल्यपूर्ण तुम्हाला सगळा सपोर्ट मिळू शकतो. आणि मेनली जे लीगल सपोर्ट आपल्याला पाहिजे असेल तर शासनामध्ये 37 ठिकाणी वन स्टॉप सखी सेंटर स्थापित केलेलं आहे. तर कोणालाही ऑलराऊंड सपोर्ट पाहिजे असेल, मेडिको, लीगल, सोशल, फिजिकल, हे सगळे आपल्याला वन स्टॉप सखी सेंटर मध्ये मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, कोणी MSRLM उमेदचं नाव ऐकलेलं आहे का? सगळ्यांनी ज्यांनी हात वर करा. उमेद MSRLM नाही असेल तर त्याच्यात संघटित व्हा. माविमचं नाव कोणी ऐकलं असेल का? फार कमी हात वर येत आहेत मॅडम. आणि हे फार महत्वाचं आहे की आपल्या ज्या 2 महत्वाचे संघटित करणारे योजना आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी संघटित व्हायला पाहिजे. मला ही संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. मी vimshine@gmail.com या नंबरवर उपस्थित आहे. CEO MSKVIB बलाडपेरला बसत आहे. कधीही कोणालाही मला भेटायचं असेल, कॉन्टॅक्ट करायचं असेल, @vimshine ट्विटरवर अवेलेबल आहे. अँड ऑलवेज देअर टू सपोर्ट यू इन एनी वे. कोणालाही महिलाला कशाच प्रकारचा सपोर्ट असेल तर ऑलवेज देअर. थँक्यू. साहेबांना बोलायची लगेचच मी विनंती करते, पण आज हा जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये उत्साहात वाजत गाजत जसं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं सांगणं होतं त्याप्रमाणे बाळासाहेबांचे खरे शिष्य आणि खरे लाडके नेते म्हणून एकनाथजी शिंदे हा कार्यक्रम सत्यात आणण्यासाठी आपल्याला सहकार्य केलं. त्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण त्यांचं अभिनंदन करूया, टाळ्या वाजवून एकदा त्यांना जोरदार आभार व्यक्त करूया. आणि त्यांनी त्यांचे विचार मांडण्याची त्यांना मी विनंती करते. साहेब, किती घाई असली तरी महिलांसाठी थोडा वेळ थांबून तुम्ही सविस्तर मार्गदर्शन करावं अशी आमची विनंती. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आजच्या शिवदुर्गा महिला संमेलन या संमेलनाला उपस्थित आपल्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे, आपल्या महिला नेत्या मीनाताई कांबळे, आपले खासदार राहुल शेवाळेजी, नरेश मस्केजी, आमदार मनीषाताई कायंदे,
आशाताई मामेडी, शीतल मात्रे, कलाताई शिंदे आणि ज्योतिताई मेहर, सुशीलाबेन शाह, सुवर्णाताई करंजे, शिल्पाताई देशमुख, मीनाक्षीताई शिंदे, सर्व व्यासपीठावरील खूप जास्ती आहेत माणसं. आणि व्यासपीठ पण भारदस्त आहे आणि तुम्ही सगळा एकदम जोरदार एक ते खरं म्हणजे व्यासपीठावर जेव्हा भरपूर आपले मान्यवर असतात त्याची शोभा कधी वाढते, समोर भरपूर जेव्हा आपल्या महिला भगिनी असतात, इथेही आहेत, वरही आहेत, त्याच्यावर आहे, बाहेर येताना पण भरपूर बघितले मी. म्हणजे नीलमताई तुमचा हॉल कमी पडलेला आहे. आणि खरं म्हणजे काल महाशिवरात्री होती आणि जागतिक महिला दिन पण होता. आणि मी काल कार्यक्रमाला मला वाटतं कोल्हापूरला होतो, हातकणंगले कोल्हापूरमध्ये. आणि महाशिवरात्री असताना, जागतिक महिला दिन असताना प्रचंड असं तिकडे महिला भगिनी जवळपास अमोल किती होते रे, जवळपास 80-85 हजार महिला कालच्या कार्यक्रमामध्ये होत्या. म्हणजे तुम्ही काय हॉल असल्यामुळे तेवढे इथे बसू शकत नाही. 80-85 हजार हॉल भरून ओसंडून वाहतो आणि बाहेरही आहेत. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. खरं म्हणजे महिला आपल्या समाजाचा आधारस्तंभ आहे आणि विकास आणि प्रगती, यश आणि न्यायाच्या काय झालं रे याला समान भागीदार आहात. आणि खऱ्या अर्थाने समाजाला एक आकार देण्याचं काम खऱ्या अर्थाने आपण करत असता आणि समाजामध्ये क्रांती घडवून आणण्याची पण ताकद तुमच्यामध्ये आहे. माणूस आई, बहीण, मुलगी, पत्नी, मैत्रीण अशा कितीतरी नात्यांचा आधार आपण आहात. आणि एक त्यागाचं प्रतीक म्हणून महिलांकडे पाहिलं जातं. आपलं कुटुंब, आपल्या परिवाराची जबाबदारी सांभाळत असताना आपण सामाजिक क्षेत्रामध्ये देखील काम करता. आणि खऱ्या अर्थाने आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब आपले म्हणायचे, शिवसेनेची महिला आघाडी म्हणजे रणरागिणी आपली. अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचं काम, अन्यायाला वाचा फोडण्याचं काम, ज्याच्यावर अन्याय झाला त्याला न्याय मिळवून देण्याचं काम आपली महिला आघाडी करते. आणि खऱ्या अर्थाने आपण बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय. आज आपल्या सगळ्यांना माहित आहे की मी एक शाखा प्रमुख ते या राज्याचा मुख्यमंत्री झालो, हा बाळासाहेबांचे आशीर्वाद, धर्मवीर आनंदीगे साहेबांचे आशीर्वाद. खऱ्या अर्थाने हा जो काही प्रवास आहे अतिशय कठीण, खडतर आणि अनेक अशा संकटाने भरलेला होता. आज सगळ्यांना मुख्यमंत्री पद म्हणजे वाटतं खूप म्हणजे मुख्यमंत्री पदाचे जे काही अधिकार आहेत, त्याची ताकद आहे, त्याची कार्यकक्षा आहे, ही मोठी असली तरी सुद्धा खरं म्हणजे बाळासाहेबांनी जी काही शिकवण दिली, जबाबदारीचं भान ठेवून काम केलं पाहिजे. आणि मग खरं म्हणजे काटेरी खुर्ची आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता मी काल कोल्हापूरला होतो आणि हातकणंगले होतो, तिथून दिल्लीला गेलो, पहाटे 4 वाजता आलो, 3:30 वाजता. तिथे लोक बसले होते, 4:30-5 वाजले. पुन्हा सकाळी 7 वाजता मी आज कुठे गेलो होतो काय पाटणला,
आणि पाटणवरून कोकणात गेलो, दापोलीला गेलो आणि त्यामुळे कालपासून मी आतापर्यंत 1 मिनिट पण झोपलेलं नाही. त्यामुळे तुम्ही आता विचार करा. खरं म्हणजे असे प्रसंग अनेक वेळा आले आणि तुम्ही म्हणाल मी खरं म्हणजे मी माझंच सांगत बसलो. आज तुमचा दिवस आहे. खरं म्हणजे आज 100% महिलाच पाहिजे होत्या ते, आम्ही एक पण नको होतो. पण मी आज तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आलेला आहात. या नारी शक्तीला मी वंदन करतो. मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. नीलमताई मला म्हणाल्या की आपल्याला एक कार्यकर्त्या महिलांचा मेळावा घ्यायचा आहे. म्हणजे चांगलं आहे. आणि आपण सगळ्यांनी एक टीम म्हणून काम करत असताना आज हा शिवदुर्ग महिला संमेलन अतिशय यशस्वी झालं असं मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आज आपण पाहिलं की ज्या म्हणजे वाशिमला असेल, महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये आपलं महिला सक्षमीकरणाचं जे काही धोरण आहे ते राबवण्याचं आपण काम करतो. महिला बचत गटाच्या माध्यमातून आपण महिलांना एक ताकद देण्याचं, बळ देण्याचं या ठिकाणी काम करतो. खऱ्या अर्थाने आता महिला अबला नाही तर सबला आणि सक्षम आहेत. कारेला काय म्हणतो त्याला, अरेला कारे, जशा तसं उत्तर देणारी आपली महिला आघाडी आहे. आणि म्हणून म्हणजे जिथे करायचं तिथं करा, नाही तर मी सांगितलं अरेला कार करायचं. जिथं अन्याय सर्वसामान्य माणसावर होतो, आपल्या महिला भगिनीवर होतो. आता आम्ही महिला सुरक्षा अभियान हे देखील राज्य सरकारच्या वतीने किंबहुना या मुंबई महापालिकेला आम्ही चहल यांना सांगितलं की त्यांनी त्या महिला सुरक्षा अभियानासाठी खास 100 कोटीची तरतूद केली. मुंबईतल्या महिला कधी कुठेही काही कुठे झालं, अडचण आली, 5 मिनिटामध्ये त्यांना मदत पोहोचली पाहिजे. ठाण्याच्या कमिशनरना पण मी सांगितलं. आणि एकंदर राज्यामध्ये देखील आपल्या सरकारच्या माध्यमातून अनेक योजना आपण या ठिकाणी केल्या. त्या योजना अमोल मगाशी तुम्हाला दाखवलं की महिला सक्षमीकरण, महिला बचत गट, त्याचबरोबर लेक लाडकी, लखपती योजना, त्याचं सगळं विस्तृतपणे मी सांगत नाही. परंतु आज अनेक योजना आपण महिलांसाठी केल्या. 50% सवलत दिली एसटी मध्ये. आज 200-300 रुपये जिकडे भाडं आहे तिथे अर्ध्या भाड्यामध्ये दरामध्ये एसटी प्रवास महिलांचा होतो. गावाकडच्या ग्रामीण भागातल्या महिला आपल्या पतिराजांना सांगतात जरा तुम्ही थांबा, मी अर्ध्या तिकिटात बाजारहाट करून येते. आणि आता तुम्हाला सांगतो तोट्यात 50% आम्ही करून सुद्धा तोट्यात असलेली एसटी तुमच्या महिला भगिनीमुळे फायद्यात चालू झाली. असे अनेक निर्णय आपण घेतले. त्या सगळ्याचाच मी या ठिकाणी काही उल्लेख करत नाही. परंतु खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा कारभार आपण वाचतो आणि त्यामध्ये त्यांच्या राज्यात देखील महिला भगिनींचा मान सन्मान ते करत होते आणि त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपलं सरकार काम करतंय. सर्वसामान्यांचं सरकार, सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी. मी आपल्याला एवढंच सांगतो, 2.5 वर्ष मीनाताई पण इकडे आहेत, सगळेच लोक आपले आहेत. आणि आपलं सरकार स्थापन व्हायचे 2.5 वर्ष अगोदरचं 2.5 वर्ष सरकार पाहिलं आपण. पूर्णपणे या राज्यामध्ये नैराश्याचं वातावरण होतं. सगळं बंद, सण उत्सव, सगळ्या परंपरा सगळं बंद, सगळे प्रकल्प बंद, सगळं बंद. परंतु आपलं सरकार आल्यानंतर पहिलं काम आम्ही केलं, आपल्या सण उत्सव आणि सगळ्या सणांवरची बंदी उठवून टाकली. शेवटी विकासाबरोबर हेही आवश्यक आहे. ही आपली परंपरा संस्कृती वाढवणं, जोपासणं, पुढे नेणं हे देखील आपलं कर्तव्य आहे.
आणि म्हणून सरकार म्हणून आम्ही ते पहिलं केलं. सगळे प्रकल्प थांबलेले बंद पाडले होते ते सगळे सुरू केले. एक चैतन्य, एक पॉझिटिव्हिटी या राज्यामध्ये लोकांना दिसू लागली. प्रकल्प काम पुढे त्याला चालना मिळू लागली. आज मुंबईमध्ये देखील आपण अनेक प्रकल्पांची भूमिपूजन, उद्घाटन, रस्त्यांची कामं मुंबईतल्या सर्वांना माहीत आहे की आज जी काही कामं गेले 10-15 वर्ष करायला पाहिजे होती पण ती जाणीवपूर्वक केली नव्हती. माहित नाही मला, त्यात मी काय आज राजकीय बोलू इच्छित नाही. परंतु जे आपण निर्णय घेतले मुंबईसाठी डीप क्लीन ड्राईव्ह असेल किंवा अनेक प्रकल्प जे आहेत ते पूर्ण राज्यामध्ये आपण राबवतोय. आणि त्याच्यामध्ये महिला बचत गटासाठी देखील आपण मुंबई महापालिका आयुक्ताने ते काय ते घरघंटी शिवण यंत्र नाही मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना सांगितल्यानंतर त्यांनी तेही केलं. आणखी महिला बचत गटांना देखील सक्षम करण्यासाठी त्यांनी काही पैसे ठेवलेले आहेत. महिला बचत गट सक्षम झाला पाहिजे यासाठी त्यांना जे खेळतं भांडवल आहे ते देखील मुंबईमध्ये, आणि मुंबईमध्ये राज्यामध्ये आपण तर 15,000 30,000 केलं ना रे, 30,000 केलं आपण. आणि अनेक योजना आपण या ठिकाणी लागू केल्या. त्यामुळे मला वाटतं महिला आता कुठं काही मागे नाही आहेत. आदरणीय मोदी साहेबांनी देखील अनेक योजना केल्या. महिला उज्ज्वला योजना, काय ते उज्ज्वला योजना असेल, त्याचबरोबर बेटी बचाव बेटी पढाव असेल, घर घेतो आपण त्याच्यामध्ये महिलांनी घर घेतलं तर त्याच्यामध्ये एक जो काही टॅक्स आहे तो कमी करण्याचा निर्णय आपण घेतला. केंद्र सरकारने देखील खूप मुद्रांक शुल्कामध्ये आपण सवलत देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर मोदी साहेबांनी असे अनेक निर्णय जे महिला भगिनींच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी घेतले, तशाच प्रकारचा आपण राज्य सरकारने देखील अनेक निर्णय घेतले. आपण आरोग्यामध्ये देखील महिला भगिनी ज्या आहेत त्या आपल्या कुटुंब चरितार्थ चालवत असताना, समाजसेवेची कामं करत असताना आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात. म्हणून आपण खास करून आरोग्य विभागाकडून माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित अशा प्रकारची जी योजना राबवली आणि त्यामध्ये जवळपास 3 कोटीपेक्षा जास्त महिलांना त्याचा फायदा झाला. आज 1.5 लाखाचं जे इन्शुरन्स आहे आपला महात्मा ज्योतिबा फुले योजना, ती आपण 5 लाखापर्यंत केली. आणि आता कुठल्याही कुटुंबाला 5 लाखापर्यंत त्याच्यामध्ये जे काही उपचार असतील ते मोफत देण्याचा आपण निर्णय घेतला. त्याच्यामध्ये सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या. केशरी रेशन कार्ड, पिवळं रेशन कार्ड नाही, 12.5 कोटी जनता त्या सगळ्यांना त्याचा फायदा होणार. हा ऐतिहासिक निर्णय आपण घेतला. आणि त्याचबरोबर महिला धोरण जे आहे, महिला धोरणामध्ये देखील नीलमताईने खूप काम चांगलं केलं. त्याने पुढाकार घेतला. महिलांसाठी देखील त्याने आता नीलमताईंनी केलं. आपले सगळ्या महिला आघाडी, सगळे बाकी लोक नाराज नको व्हायला ना, सगळ्या आपल्या महिला आघाडी ऍक्टिव्ह आहे. पण उपसभापती म्हणून त्यांच्याकडे जे काही अधिकार आणि जो काही त्यांच्या कामाचा जो काही अनुभव आहे तो त्यांनी अनेक वेळा दाखवला आहे. आणि खरं म्हणजे मी महिलांना ज्या काय योजना त्या सगळ्या वाचून दाखवल्या का तुम्ही लोकांनी? त्याच्यानंतर आहे ना, म्हणजे मी जास्त काय सांगण्याची आवश्यकता नाही. सगळ्या डिटेलमध्ये महिलांसाठी योजना जी आहे ह्याचं प्रेझेंटेशन देखील दिलं जाईल. आणि आपल्या विमला मॅडमला मी सांगितलं की महिलांचं आपलं एक शिबिर आपण जेव्हा करू, त्या शिबिरामध्ये जे मगाशी आपण म्हणालात मावीम आणि इतर ज्या काही योजना आहेत, या प्रत्येक योजनेचा फायदा आपल्या शिवसेना महिला आघाडीने घेतला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने हे सगळ्यांसाठी आहे. तुम्ही आता पदाधिकारी आहात. हा जो काही निर्णय आणि योजना आणि जे लाभ आहेत ते इतर आपल्या महिला भगिनींपर्यंत पोहोचले पाहिजे. हे काम तुम्हाला करायला पाहिजे. सरकारचे निर्णय लोकांपर्यंत कसे पोहोचतील? शेवटी निर्णय घेतल्यानंतर ते कागदावर राहून काय फायदा नाही. आणि म्हणून शासन आपल्या दारी हा जो काही कार्यक्रम आपण सुरू केला
याचं मूळ कारणच होतं की निर्णय होते, लाभार्थी होते, लाभ होते, योजना होत्या, परंतु त्या ठिकाणी जे काही चक्रा मारणं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, तहसीलदार कार्यालयामध्ये, मंत्रालयामध्ये, यामुळे तो लाभार्थी कंटाळून जायचा आणि तो लाभ घेण्याचा नाद सोडून द्यायचा. आम्ही पहिले आल्यानंतर मी ते ठरवलं किती लाभ आहेत, किती योजना आहेत, मग त्याच्यामध्ये आपण शासन आपल्या दारी सुरू केलं. आज शासन आपल्या दारीमध्ये इतक्या महिला येतात, महिलांच्या खूप योजना आहेत, महिला लाभार्थी आपल्या व्यासपीठावर बसतात, काही लोकांना आपण बोलवतो, मग शेतकऱ्यांना असेल, मग ट्रॅक्टर पासून अगदी पिंक रिक्षा आपण 5,000 देण्याचा निर्णय घेतलेला आहे महिला भगिनीनं. आणि मगाशी सांगितलं वसतिगृहाचं विमला मॅडमनी सांगितलं. आणि शासन आपल्या दारीमध्ये मी तुम्हाला सांगतो, जवळपास आतापर्यंतच्या कार्यक्रमामध्ये अमोल किती लोकांनी भाग घेतला? शासन आपल्या दारी 4 कोटी लाभार्थ्यांनी त्याच्यामध्ये फायदा घेतला. हा आकडा छोटा नाहीये. आणि म्हणून निर्णय, योजना, लाभ हे जे काय ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. आणि म्हणून आपण डायरेक्ट मुख्यमंत्री कार्यालयातून जनकल्याण, कुठलं नाव आहे बाबा, मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष याच्या माध्यमातून डायरेक्ट आपण ते सगळं कार्यक्रमाचं नियोजन त्या ठिकाणी केलं जातं. आणि आनंद होतो, खूप मोठ्या प्रमाणावर हजारो महिला त्या ठिकाणी येतात आणि लाभार्थी बनतात. आणि म्हणूनच शासन आपल्या दारी म्हणून आपण खूप मोठा कार्यक्रम केला. ड्रोन पॉलिसी आपण आणली, त्याच्यामध्ये महिला बचत गटांना देखील त्याचा फायदा घेतला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगेन, मी जास्त सविस्तर बोलत नाही, प्रेझेंटेशन मध्ये सगळं आपल्याला कळेल. आणि म्हणून महिला धोरण असेल, किंबहुना आपलं नवीन दिल्लीतलं संसद भवनामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी पहिला निर्णय कुठला घेतला असेल तर महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. आणि त्यांनी देखील, त्यांना माहित आहे आणि आम्हालाही माहित आहे, महिला एकदा कमिटमेंट दिली, शब्द दिला म्हणजे शब्द दिला, मग ते घरातल्या सर्व लोकांना बरोबर समजावून नाही कन्व्हिन्स करतात. त्यामुळे कसं आहे, तुमचा मुख्यमंत्री पण शब्दाला पक्का आहे, शब्द दिला की दिला. आणि त्यामुळे 50 आमदार, 13 खासदार आज त्यांनी आपल्याला आपल्या खांद्याला खांदा लावून काम केल्यानंतर विधान परिषद आली, नीलमताई आल्या, मनीषाताई आल्या, आणखी आले त्यांची नाव घेत नाही मी, आणखी कोणी पुढे काय ते सांगत नाही, नंतर सांग. आणि म्हणून आपल्याला जे खऱ्या अर्थाने आज आपण पाहिलं की महिलांसाठी आपल्या पुण्यश्लोक जिजाऊ मासाहेब आहेत, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आहेत, त्याचबरोबर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आहेत. हे सगळे जे यांनी इतिहास घडवलेला आहे. आणि आता महिला कुठल्याच क्षेत्रामध्ये मागे नाही आहेत, महिला पुरुषाच्या पुढे गेल्या आहेत. आता तुम्हाला सांगतो, महापालिकेमध्ये आपलं किती टक्के आरक्षण आहे? 50%. 50% महिलांना आरक्षण महापालिकेमध्ये आहे. आता मी सांगतो तुम्हाला की जर समजा पुरुषाला महिलांच्या वार्डात राहायची परवानगी नाही उभं, पण महिला पुरुषाच्या वार्डात उभी राहू शकते. हा म्हणजे एखादी महिला तिथं नगरसेविका म्हणून चांगलं काम करते, तर तो जरी पुरुषाचा वाढ झाला तरी सुद्धा त्याचं तिकीट कापायची हिंमत कोण करत नाही. आणि म्हणजे हे पर्सेंटेज 50% पेक्षा वाढणार. हा नाही, ते 60 पर्यंत जातं हळूहळू. आणि त्यामुळे आज महिला कोणत्या क्षेत्रात नाहीत, सगळ्या क्षेत्रात आहे. IT कंपनी इंजिनियर असतील, त्याचबरोबर आकाशात आता वैमानिक आहेत. मी सांगतो, आता मी मध्ये मोदी साहेबांचा कार्यक्रम कोकणामध्ये होता, सिंधुदुर्गात. तिथं एक आपली जी पायलट होती महिला,
नाही ते महिला तर पायलट भरपूर आहेत. महिला दिवशी महिला दिनाचं म्हणजे ते काय आम्ही तसं ठरवलं नाही, परंतु महिला कुठं कमी नाही आहे. आज सगळ्या क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर आहेत. आपल्या देशाच्या प्रमुखपदी पण राष्ट्रपती पदावर देखील महिला आहे. आणि त्यामुळे महिलांनी खूप सगळ्या क्षेत्रामध्ये आघाडी घेतलेली आहे. खऱ्या अर्थाने एकदा आज आपण पाहिलं तर अंगणवाडी सेविका असतील, आशा सेविका असतील, खूप काम करतात आणि डेडिकेशन आणि डिवोशन असतं त्यांचं खूप अतिशय म्हणजे तळमळीने. महिलांनी एकदा काम हातात घेतलं बचत गटाने, आणि तुम्हाला सांगतो बचत गटाने जे लोन घेतलेलं असतं ते 99.99% रिपेमेंट एकदम 100% असतं. म्हणजे मोदीजी म्हणतात ना, मोदी गॅरंटी, तसं महिलांची गॅरंटी असते कर्ज परतफेड करण्याची. आणि म्हणून त्यांना कर्ज द्यायला देखील बँका ज्या आहेत त्या पुढं येतात आणि खऱ्या अर्थाने आपल्याला स्वतःच्या पायावर उभं विमला मॅडम आपल्याला यांना याच्यामध्ये देखील मार्गदर्शन करायचं आहे. त्यांना काही आपण आज मी गावी गेलो होतो तर तिथे देखील रेशीम जे आपण रेशीम उत्पादन त्याचा एक मोठा प्रकल्प सुरू केला. त्याचबरोबर आज तिकडे एक पर्यटन केंद्र सुरू झालं. तिकडे देखील महिलांना मोठ्या प्रमाणावर, तिथे आपल्या MTDCच्या महिलाच आहेत ना त्या प्रमुख, त्यांनी देखील महिलांना तिथे रोजगार मिळाला पाहिजे यासाठी एक योजना चालू केली. कारण शेवटी महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी ज्या शासकीय योजना आहेत या योजनांचा त्यांना लाभ मिळाला पाहिजे. आणि म्हणून आज मी आपल्याला सांगू इच्छितो, कुठल्याही क्षेत्रामध्ये महिला मागे नाहीत आणि महिलांना प्राधान्य देण्यामध्ये आपला देश पण आघाडीवर आहे, मोदी साहेब पण आघाडीवर आहेत आणि आपलं राज्य पण आघाडीवर आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आज ज्या काही योजना आज आधीच्या 50-60 वर्षामध्ये जी कामं झाली नव्हती ती 10 वर्षामध्ये मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये झाले. मी मुद्दाम आपल्याला सांगू इच्छितो, कारण जे 50-60 वर्षामध्ये जे काम व्हायला पाहिजे, गरिबी हटाव काही लोकांनी म्हटलं, गरिबी हटली नाही, गरीब हटला पण गरिबी नाही हटली. आज केंद्राने जवळपास 25 कोटी, राहुलजी बरोबर आहे ना, 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर काढलं. दारिद्र्य रेषेच्या वर 25 कोटी म्हणजे आकडा मोठा आहे. खऱ्या अर्थाने त्यांना सक्षम केलं आणि त्याच्यामध्ये महिलांना खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा फायदा होतोय. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आपली महिला आघाडी अतिशय सक्षम आहे. ती अधिक सक्षम कशी होईल यासाठी तुम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी त्याचा ज्या योजना आहेत त्यांना योजना आपल्या महिला भगिनीपर्यंत पोहोचल्या पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करा. आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर राज्य शासनाच्या वतीने आणखी आपल्याला काय करता येईल, आणखी कुठल्या योजना आपल्याला महिला भगिनींसाठी करता येतील ते आपण सूचना करा, त्याची अंमलबजावणी आपण करू. नीलमताई देखील आपल्याला माहित आहे की अनेक योजना आपल्या आहेत, अनेक योजना आपण सुरू करू शकतो. सरकार शेवटी आपलं आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांनाच सांगेन की हे पुन्हा आपल्याला जे काय आता निवडणुका आचारसंहिता सगळ्या हे होईलच आणि जे पुन्हा एकदा ह्या देशामध्ये जे बघा आपण कोणाच्या मागे उभं राहायचं, जो आपला विचार करतो, ज्या महिलांसाठी आपल्याला निर्णय केंद्र सरकारने घेतलेले आहेत ते सरकार म्हणजे मोदी साहेबांचं सरकार आपल्याला इथं पाठिंबा देतं. कुठे? महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक योजना, प्रत्येक प्रस्ताव केंद्र कधी त्याच्यामध्ये कपात न करता मान्य करतो. म्हणून आपला हा राज्याचा चौफेर विकास सुरू आहे. हे डबल इंजिनचं सरकार आपण म्हणतो. आणि म्हणून पुन्हा एकदा आज तुम्ही मेळाव्याच्या निमित्ताने सगळे आहात म्हणून मी जर आपलं राजकीय थोडंसं आणि पुन्हा एकदा आपल्याला मोदी साहेबांचं सरकार केंद्रामध्ये आपल्याला आणायचं आहे
आणि त्यासाठी राज्यामधून आपल्याला जास्तीत जास्त खासदार, आता इकडे राहुल शेवाळजी आहेत, जास्तीत जास्त खासदार आपल्याला त्या ठिकाणी पाठवून मोदी साहेबांचे हात बळकट करायचे आहेत. कारण पुढे आणखी नवीन नवीन योजना आपल्याला घ्यायच्या आहेत केंद्राकडून, आणि म्हणून त्यासाठी आपल्या हक्काचं सरकार पाहिजे. आणि म्हणून आपल्याला मी विनंती करतो, आपल्याला शुभेच्छा देतो आणि एवढंच सांगतो, जिच्या हाती प्रगती आणि जिच्या हाती विकासाची दोरी ती जगाला उद्धारी, हा आधुनिक विचार डोळ्यासमोर ठेवून आपण महिलांना सगळ्या साथ देऊया. धन्यवाद सगळ्यांना. तुम्हाला व्यासपीठावरच्या सर्व महिला आपल्या नारी शक्तीला मी मगाशी राहुल शेवाळे सांगत होते, काल महाशिवरात्री झाली, जागतिक महिला दिन झाला, आणि आज आपला खरं म्हणजे कालच ठेवायचा होता, पण मी सांगितलं कार्यक्रम खूप असतात आणि म्हणून आज आपण हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी महिलांचा लाभला. महिलांची ताकद या ठिकाणी पाहायला मिळाली. आपल्याला मी एवढंच सांगतो, तुमचा हक्काचा माणूस, तुमचा हा भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे, त्यामुळे चिंता करण्याची कारण नाही, काळजी करण्याचा कारण शेवटी हे सरकार सर्वसामान्य माणसाला न्याय देणारं सरकार आहे आणि हे सरकार प्रत्यक्ष फील्डवर काम करणार आहे. शेतकरी असतील, कोणी असतील, जेव्हा अडचणीत असतील तेव्हा आपण शेताच्या बांधावर जातो, शेतात जातो, त्यांना भेटतो, त्यांची दुःख समजून घेतो. काही लोकांना पोटदुखी होते, पण पोटदुखीचा पण आपण उपचार ठेवलाय. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मोफत. मुंबईमध्ये 250 आहेत आणि राज्यभरात 700 आहेत. अजून वाढ करायला लागली तर करू आपण. त्यामुळे सर्व व्यवस्था आहे आणि म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.